हॅलो एव्हरीवन. आपण सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये सेक्शन 9 पर्यंत पाहिलेलं आहे. आपण सेक्शन वाईज पाहतो त्याच्यासाठी की आपल्याला ते प्रॅक्टिसमध्ये पण कामाला येणार. शिवाय आपण क्वेश्चन आन्सर टाईप पण पाहतो ज्याच्यामुळे आपल्याला प्रश्नांची उत्तर पण लिहिता येणार आहे. आपण डबल फायदा पाहतो त्याच्यातून आपला. तर क्वेश्चन नंबर 4 आहे राईट नोट्स ऑन स्टे ऑफ सूट. सेक्शन 10 मध्ये दिलेलं आहे हे. स्टे ऑफ सूटचा अर्थ आपण आता याच्यामध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये शॉर्ट नोटला येतं स्टे ऑफ सूटवर क्वेश्चन येतो. The section 10 which deals with the doctrine of res sub judice, underline sub judice ला res sub judice वर तुम्हाला शॉर्ट नोट येते. कंपल्सरी क्वेश्चन असतो त्यामुळे हा प्रश्न नीट करायचा आहे. The section 10 which deals with the doctrine of res sub judice states as under. काय स्टेट करतं ते पहा. No court shall proceed with the trial of any suit in which the matter in issue is also directly and substantially in issue in a previously instituted suit between the same parties litigating under the same title where such that is previous suit is pending in the same or any other court having jurisdiction to grant the relief claimed. पहा आता सेक्शन 10 जे आहे रेस सब जुडाईस काय म्हणतं ते पहा आधी. नो नाही, नो पासून सुरुवात आहे. नो कोर्ट शॅल प्रोसीड म्हणजे ते कोर्ट प्रोसीड करू शकत नाही. कुठलंही कोर्ट प्रोसीड करू शकत नाही. कुठलंही कोर्ट कशासाठी प्रोसीड करू शकत नाही. विथ द ट्रायल ऑफ एनी सूट. कोर्टामध्ये केस दाखल होते पण आपण इथं काय पाहतोय. नो कोर्ट शॅल प्रोसीड विथ द ट्रायल ऑफ एनी सूट. कुठलंही कोर्ट हे प्रोसीड करू शकत नाही कुठल्याही सूट बरोबर, कुठल्याही केस बरोबर. कुठली केस ते चालवू शकत नाही. साधा सोपा अर्थ आहे की कुठलं एखादं कोर्ट आहे ते ती केस चालवू शकत नाही. कुठली केस चालवू शकत नाही. इन व्हिच द मॅटर इन इशू. पहा आपण एखादा इश्यू निर्माण झाल्यानंतर, एखादा डिस्प्यूट निर्माण झाल्यानंतर, एखादा प्रॉब्लेम निर्माण झाल्यानंतरच कोर्टात जातो. सो हिअर इन व्हिच द मॅटर इन इशू. जो इश्यू आहे ज्याच्यावर आपण प्लेन दिलेले आपण त्याच्यावर केस चालवणार आहे तो इश्यू इज ऑल्सो डायरेक्टली ऑर सबस्टॅन्शियली इन इशू. एकतर तो डायरेक्ट इश्यू असेल किंवा सबस्टॅन्शियल इश्यू असेल ज्याच्यावर केस आधारित आहे, ज्याच्यावर केस पुढे चालणार आहे. इन इशू इन अ प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट जी आधी दाखल झालेली आहे. एखादा प्रश्न आहे तो आधीच्या केसमध्ये दाखल झालेला आहे. बिटवीन द सेम पार्टीज. त्या दोनच पार्टीमध्ये, ज्या पार्टीजच्यावर आता आपल्याला सूट आलेला आहे, ज्या पार्टीजवर आपल्याला केस करायची आहे, ज्या पार्टीज दोन पार्टीज अवेलेबल आहेत, ज्या एकमेकांच्या विरुद्ध उभ्या आहेत, त्या पार्टीचं आधी एक सूट दाखल आहे. कशावर. बिटवीन द सेम पार्टीज. अंडरलाईन सेम पार्टीज लिटिगेटिंग अंडर द सेम टायटल. तीच केस जी आधी कंटिन्यू मध्ये चालू आहे एखाद्या कोर्टामध्ये त्या तीच केस. ओके. प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट. इन अ प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट बिटवीन द सेम पार्टीज लिटिगेटिंग अंडर द सेम टायटल. सेम टायटलला अंडरलाईन करा. वेअर सच प्रिव्हियस सूट इज पेंडिंग इन द सेम ऑर एनी अदर कोर्ट. आधीच्या दोन पार्टीज आहेत, त्यांनी एक डिस्प्यूट निर्माण झालेलं आहे, त्यांच्यामध्ये एक इश्यू आहे, ते आलेत आणि त्यांनी एका कोर्टामध्ये केस फाईल केले, सूट फाईल केलेला आहे. आता तोच सूट, तोच विषय, सेम टायटल, जे सूट पेंडिंग आहे, अजून त्याचा निकाल लागलेला नाही. ओके. तर ती केस त्याच कोर्टात किंवा दुसऱ्या एखाद्या कोर्टामध्ये ज्याला ज्युरिस्डिक्शन आहे अशा कोर्टामध्ये रिलीफ मिळण्यासाठी नवीन दावा दाखल करू शकत नाही. साध्या सोप्या भाषेत हे आहे की एक केस चालू आहे, त्याच्यामध्ये दोन पार्टीज आहेत, त्यांचा विषय सेम पार्टीज नको, तोच विषय नको आणि तशाच पद्धतीची केस ज्युरिस्डिक्शन असेल तरी सुद्धा त्याच किंवा दुसऱ्या कोर्टामध्ये दाखल करता येत नाही. याला म्हणायचं रेस सब जुडाईस. ओके.
आता याला कंडिशन काय आहेत पहा. कंडिशन फॉर ॲप्लिकॅबिलिटी ऑफ द सेक्शन 10. 10व सेक्शन जेव्हा आपण ॲप्लिकेबल करतो तेव्हा त्याला काय कंडिशन्स आहेत. In order to attract the application of this section, it is necessary that the following conditions must be fulfilled. कुठल्या कंडिशन्स फुलफिल व्हायला पाहिजेत पहा. पहिलं, रेस सब जुडाइस म्हणजे काय. एकच पार्टी, सेम टायटल, सेम इश्यू घेऊन त्या किंवा तशाच ज्युरिस्डिक्शन असलेल्या कोर्टामध्ये जेव्हा ते सूट पेंडिंग आहे त्यावेळेस आपण नवीन दावा दाखल करू शकत नाही. ओके. आता याच्या कंडिशन्स दिलेल्या आहेत. कंडिशन्समध्ये काय दिलेले पहा. अ प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट इज पेंडिंग इन द कोर्ट. सूट इज पेंडिंगला अंडरलाईन करा. जर एखाद्या दाव्याचा निकाल लागला, जर एखाद्या केसचा निकाल लागला आणि तो जर आपल्याला मंजूर नसेल तर आपण पुन्हा त्याच कोर्टात दावा दाखल करायला जातो का. नाही, आपण अपील करायला जातो पुढच्या कोर्टामध्ये. ओके. आता इथं प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट पेंडिंग नसायला पाहिजे. पहिली कंडिशन. द मॅटर इन इश्यू इन द सबसिक्वेंट सूट इज ऑल्सो डायरेक्टली अँड सबस्टॅन्शियली इन द इश्यू इज इन अ प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट. मग मॅटर कसा असायला पाहिजे. एकतर तो मेन इश्यू असायला पाहिजे किंवा तो सबस्टॅन्शियल इश्यू असायला पाहिजे. तसं नसावं. म्हणजे सबस्टॅन्शियल इश्यू ज्याच्यावर केस चालते ती पण नको किंवा डायरेक्टली इश्यू आहे त्याच्यावर सुद्धा ही केस चालू असायला नको. द प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट मस्ट बी पेंडिंगला अंडरलाईन करा. ते सूट पेंडिंग असायला पाहिजे. ओके. इन द सेम कोर्ट, त्या कोर्टामध्ये ते पेंडिंग असायला पाहिजे. इन विच द सबसिक्वेंट सूट इज ब्रॉट. हे जे दुसरं सूट आहे, सबसिक्वेंट सूट म्हणजे काय. जे आपण दुसरं सूट दाखल करतोय, जे आपण दुसरी तशी सेम टू सेम केस दाखल करतोय त्याला म्हणायचं सबसिक्वेंट सूट. आधीचं जे पहिलं सूट आहे तसंच सेम सूट ते असायला नको. त्याचे विषय सेम नसायला पाहिजेत, सेम पार्टीज नसायला पाहिजेत. ओके. द प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट मस्ट बी पेंडिंग इन एनी अदर कोर्ट इन इंडिया. भारतातल्या कुठल्याही कोर्टामध्ये तीच केस पेंडिंग नको. ओके. हॅव्हिंग द ज्युरिस्डिक्शन असल्याशिवाय आपण केस दाखल करू शकत नाही. समजा फॉर एक्झाम्पल एक जमिनीचा मॅटर आहे आणि त्या जमिनीचा मॅटर आपण बारामती कोर्टामध्ये दाखल केलेला आहे. सेम पार्टीज आहे, दोघांमध्ये डिस्प्यूट आहे आणि दोघांनी काय केलेलं आहे तर तिथं त्यांच्यामध्ये वाद चालू आहे. ज्युरिस्डिक्शनसाठी बारामती कोर्टामध्ये तो मॅटर दाखल झालेला आहे. पार्टीज सेम आहेत, इश्यूज आहेत त्यांचे सेम आणि तसाच तोच दावा त्यांनी दुसऱ्या एखाद्या पुण्याच्या कोर्टामध्ये दाखल केला तर चालेल का. नाही चालणार. याला म्हणतात रेस सब जुडाइस. सेक्शन 10 ते म्हणतं की अशा प्रकारचं जरी ज्युरिस्डिक्शन असेल तरी सुद्धा तुम्ही तिथं ती केस फाईल करू शकत नाही. तुम्ही त्या सेम इश्यू, सेम पार्टीज, सेम विषय घेऊन तुम्ही त्या दुसऱ्या कोर्टामध्ये जाऊ शकत नाही कारण तुमची केस ऑलरेडी पेंडिंग आहे तुमच्या याच्यामध्ये कोर्टामध्ये. मग पेंडिंग कोर्टातली केस तुम्ही काय करू शकता, ट्रान्सफर करू शकता. पण तुम्ही तशीच्या तशी सेम टू सेम इश्यूजवर तशीच केस दाखल करू शकत नाही. याला म्हणायचं रेस सब जुडाइस. ओके. सो पहा पुढचं. द कोर्ट इन विच प्रिव्हियस सूट इज पेंडिंग मस्ट ऑल्सो हॅव द ज्युरिस्डिक्शन टू ग्रँट द रिलीफ. ग्रँट करण्याचं ज्युरिस्डिक्शन तिथं असायला पाहिजे. तेव्हा तुम्ही तिथं जाणार आहात की नाही. विच इज क्लेम इन द सबसिक्वेंट सूट. सबसिक्वेंट सूटचं जे तुम्ही सबसिक्वेंट सूटमध्ये जे तुम्ही रिलीफ हे केलेलं आहे, मागितलेलं आहे, तुम्हाला जे रिलीफ हवं आहे ते देण्याचा कॉम्पिटन्सी कुणाकडे असायला पाहिजे, ते देण्याचा अधिकार कुणाकडे असायला पाहिजे, त्या कोर्टाकडे असायला पाहिजे. आणि जर असेल तरी सुद्धा तुम्ही तिथं तो सूट दाखल करू शकत नाही. द पार्टीज इन दिस बोथ सूट्स आर द सेम. पार्टीज पण सेम पाहिजेत आणि सूट पण कसं पाहिजे, सेम पाहिजे. एकाच विषयावर, एकाच जमिनीवर दावा दाखल करायचा आहे. दोन्ही पार्टी सेम आहे. ए आणि बीनी काय केलेलं आहे तर बारामती कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि कोर्टामध्ये दावा दाखल केला आहे. सेम इश्यू आहे, जमिनीचा तुकडा आहे, त्याच्यावर तो मॅटर चालू आहे आणि सेम तसाच मॅटर त्यांनी दुसऱ्या कोर्टामध्ये जाऊन पण तसाच दाखल केला, ज्युरिस्डिक्शन आहे म्हणून. तर असं शक्य नाही, असं करायचं नाही, असं करू शकत नाही. द पार्टीज मस्ट बी लिटिगेटिंग अंडर द सेम टायटल इन द बोथ सूट्स. आणि दोघंही सेम टायटल खाली सूट दाखल करतायत. तर या कंडिशन्स आहेत. In order to attract the application to the section 10,
इट इज नेसेसरी दॅट द फॉलोइंग कंडिशन मस्ट बी फुलफिल्ड. या कंडिशन फुलफिल झाल्या तरच डॉक्ट्रिन स्टे ऑफ सूट किंवा डॉक्ट्रिन ऑफ रेस सबज्युडाइस काय केलं जातं, अट्रॅक्ट होतो. तिथं डॉक्ट्रिन ऑफ रेस सबज्युडाइसचे नियम लागू होतात. ओके. It is to be noted that this section 10 does not bar the institution of the suit, but it only bars the trial. Underline this line. Institution of suit बार करत नाही. तुम्ही दावा दाखल करू शकता, पण तुम्ही त्याची पुढे ट्रायल घेऊ शकत नाही, पुढे ट्रायल चालू शकत नाही. प्रोव्हाइडेड अबाव स्टेटेड कंडिशन्स आर फुलफिल्ड. वरच्या जर कंडिशन फुलफिल झाल्या असतील तर तुम्ही दावा दाखल करू शकता. दावा दाखल करण्याच्या आधी कळतच नाही, पण तुम्ही त्याची ट्रायल घेऊ शकत नाही, ती ट्रायल कोर्टामध्ये चालू शकत नाही. Therefore, the subsequent suit cannot be dismissed by the court, but it is required to be stayed. म्हणून जो तुम्ही दावा दाखल केलेला आहे तो डिसमिस केला जात नाही. तो जो दावा, आता समजा तुम्ही सेम पार्टी घेऊन पुण्याच्या कोर्टामध्ये जर तोच सेम दावा दाखल केला तर तो डिसमिस केला जाणार नाही, तर काय केला जाईल, इट इज टू बी स्टेड. स्टेड म्हणजे थांबवला जाईल, टू स्टे. ओके. द टेस्ट फॉर ॲप्लिकेबिलिटी ऑफ सेक्शन 10 इज whether the decision in a previously instituted suit would operate as the sub judicata in the subsequent suit, and if it is operate as a res judicata, then the subsequent suit must be stayed. रेस जुडिकेटाचं आपण पुढच्या सेक्शनमध्ये पाहणारच आहोत. जर समजा ते सूट जे आहे ते जर रेस जुडिकेटा असेल तर, रेस सब जुडाइस असेल तर ते काय केलं जाईल, तिथेच थांबवलं जाईल, त्याची ट्रायल घेतली जाणार नाही. ऑब्जेक्ट काय, उद्देश पहा काय. तुम्ही पेपरमध्ये असं लिहू शकता स्पेशली वेगळं. द ऑब्जेक्ट of the content in section 10 is to prevent the courts of concurrent jurisdiction from simultaneously entertaining two parallel litigation in respect of the same cause of action, the same subject matter and for the same relief. पहा काय उद्देश आहे. कोर्टामध्ये आधीच एवढे पेंडिंग केसेस असतात, कोर्टामध्ये आधीच मॅटर एवढे चालू असतात, आणि मग अशा वेळेस तोच मॅटर, तोच विषय, त्याच पार्टीज घेऊन पुन्हा एकदा तीच केस चालू करायची म्हटल्यावर काय होईल, वेळेचा अपव्यय होणार आहे. वेळ लागणार आहे, पार्टीजला तेवढा वेळ जाणार आहे. पुन्हा लिटिगेशनमध्ये दोन्हीकडे काय काय डिसिजन लागतात त्याचा हे होणार आहे. सो इथं पहा, द ऑब्जेक्ट ऑफ द रूल कंटेन इन सेक्शन 10 इज टू प्रिव्हेंट. काय प्रिव्हेंट करायचंय, द कोर्ट ऑफ कॉन्करंट ज्युरिस्डिक्शन. कॉन्करंट म्हणजे सेम, दोघांचंही कॉन्करंटच ज्युरिस्डिक्शन आहे ना. फ्रॉम सायमल्टेनियसली एंटरटेनिंग टू पॅरलल लिटिगेशन. दोघांचं जरी ज्युरिस्डिक्शन सेम असेल तरी सुद्धा त्यांनी एकच प्रकारचा दावा दाखल झाला त्याला एंटरटेन करू नये, हा ऑब्जेक्ट आहे. ओके. इन रिस्पेक्ट ऑफ द सेम कॉज ऑफ ॲक्शन, त्याची कॉज ऑफ ॲक्शन पण सेम आहे, तर अशा वेळेस तो दावा दाखल केला जाऊ नये किंवा तो दावा एंटरटेन केला जाऊ नये, याच्यासाठी हा सेक्शन 10 आहे. द सेम सब्जेक्ट मॅटर अँड फॉर द सेम रिलीफ. सेम सब्जेक्ट मॅटर आणि सेम रिलीफ त्याच्यातून तोच मिळणार आहे. ओके. सो एकाच दाव्यावर उगाच वेळ घालवू नये असं हे करण्यासाठी आपल्याला स्टे ऑफ सूट आहे, म्हणजे रेस सब जुडाइस आहे. ओके. द पॉलिसी ऑफ लॉ इज टू कन्फाईन द प्लेंटिफ टू वन लिटिगेशन, दॅट इज सूट, thus preventing the possibility of two contradictory verdicts by the same court in respect of the same relief. The section intended to protect a person from the multiplicity of proceeding. Underline करा, multiplicity of proceedings and avoids conflicts of decisions. पहा आता, जस्ट इमॅजिन एक कोर्टामध्ये तोच दावा दाखल केलाय, दुसऱ्या कोर्टामध्ये दुसऱ्या गावामध्ये तोच दावा दाखल केलाय. मे बी दोघांचे पण जजेस वेगळे आहेत आणि दोन्हीकडेही केस चालू आहे, दोन्हीकडेही सगळं काही चालू आहे आणि डिसिजन लागलेलं आहे दोन्ही कोर्टामध्ये वेगवेगळं. मग अशा वेळेस कुठलं डिसिजन ग्राह्य धरायचं, कॉन्फ्लिक्ट होईल, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतील आणि त्याच्यासाठी सुद्धा काय केलेलं आहे, अशा पद्धतीचा दावा तुम्ही दाखल करू शकत नाही. अ डिक्री पास्ड इन
contravention of section 10 is not a nullity and therefore it cannot be disregarded in the execution proceeding. सेक्शन 10चं जे डिसिजन लागणार आहे ते नलिटीमध्ये काढता येत नाही, त्याला नाकारता येणार नाही. इट कॅन नॉट बी डिसरिगार्डेड, त्याला डिसरिगार्ड सुद्धा करता येणार नाही, त्याचं एक्झिक्युशन करणं आवश्यक आहे दोन्ही कोर्टांचा. सो दिस सेक्शन लेज डाऊन अ सिम्पल रूल ऑफ प्रोसिजर. म्हणून या सेक्शननी काय केलंय, एक साधा रूल प्रोसिजरचा दिलेला आहे, विच कॅन बी वेव्ड बाय द पार्टीज. ओके, जे पार्टीने सांभाळायचं आहे, करायचं आहे. हेन्स इफ द पार्टीज वेव देअर राईट अँड एक्सप्रेसली आस्क द कोर्ट टू प्रोसीड विथ द सबसिक्वेंट सूट, then they cannot afterwards challenge the validity of the proceeding. समजा पार्टीजने सांगितलं की आम्ही आमच्या आधीच्या सूटचं काय करतो, राईट सोडून देतो, आम्हाला नको, आम्ही जे दुसरं आहे त्या ती केस चालवा आणि त्याचे जे डिसिजन होईल ते मान्य होईल, तर ते पुन्हा जाऊन आपल्या ह्याच्यासाठी भांडू शकत नाही किंवा पुन्हा तो दावा दाखल करू शकत नाही. द एक्सप्रेशन मॅटर इन इश्यू इन दिस सेक्शन मीन्स, मॅटर इन इश्यूचा अर्थ काय पहा या सेक्शनमध्ये, the entire matter in controversy. अंडरलाइन दिस, जो संपूर्ण तुमचा दावा आहे तो, and not one of the several issues in the case. बाकीच्या इश्यूचं काही घेणं नाही, तुमचा जो मेन इश्यू आहे त्या इश्यूवर तुम्ही पुन्हा जाऊन दावा दाखल करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल पहा, वेअर द प्रिव्हियस सूट वॉज फॉर द रिकव्हरी ऑफ रेंट. एका माणसाने दुसऱ्या माणसांवर रिकव्हरी ऑफ रेंटसाठीचा दावा दाखल केला फॉर अ सर्टन स्पेसिफिक पिरियड. त्यांनी त्या काही काळासाठी त्यांनी रेंटवर दिलं होतं आणि त्यांनी तो दावा दाखल केला आहे. अँड द सबसिक्वेंट सूट इज फॉर रिकव्हरी ऑफ रेंट फॉर नेक्स्ट सबसिक्वेंट इयर्स. आधीच्या इयर्ससाठी त्यांनी दावा दाखल केला, पुन्हा दुसरा सूट किंवा सबसिक्वेंट सूट त्यांनी दुसऱ्या वर्षासाठीचा रेंट मिळवण्यासाठी दावा दाखल केला. अँड ऑल्सो फॉर द इजेक्टमेंट, देन द मॅटर इन इश्यू is in these two suits would not be deemed to be same. आणि इजेक्टमेंटचा पण दावा दाखल केला त्याने, किंवा ती जागा सोडण्यासाठीचा दावा दाखल केला, तर ऑफकोर्स काय होईल, हे दोन सूट वेगवेगळे आहेत. आधीचा फक्त कशासाठी होता, रिकव्हरी ऑफ रेंटचा होता. ती सेम पार्टी आहे, तिनेच दावा दाखल केलाय, पण त्याच्यामध्ये काय, रिकव्हरी ऑफ रेंट तर आहेच या वर्षाचं, प्लस इजेक्टमेंट सुद्धा आहे याच्यामध्ये. तर ऑफकोर्स त्याच्यामुळे हे दोन सूट कसे असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत, आणि त्यामुळं नॉट डीम टू बी द सेम. अँड इन सच अ केस दिस सेक्शन 10 वुड नॉट बी ॲप्लिकेबल हिअर. सेक्शन 10 कधी ॲप्लिकेबल होईल, ज्यावेळेस सेम पार्टीज असतील, सेम इश्यू असेल, सेम कोर्ट असेल, आणि मेन म्हणजे आधीच्या कोर्टामध्ये ती जी केस आहे, तो जो दावा आहे, ते जे सूट आहे ते पेंडिंग असायला पाहिजे, त्याचा निकाल लागलेला असू नये. तर आणि तरच आपण सेक्शन 10ला अट्रॅक्ट करू शकतो. याला म्हणतात स्टे ऑफ सूट. पहिल्या कोर्टामध्ये जो दावा चालू आहे, दुसऱ्या कोर्टामध्ये तो डिसमिस केला जाणार नाही, पण त्याच्यावर कुठलीही ट्रायल घेतली जाणार नाही, तर त्याला स्टे केला जाईल. स्टे म्हणजे थांबवलं जाईल, स्टे ऑफ सूट केलं जाईल. अशा प्रकारचा हा आहे रेस सब ज्युडाइस. डॉक्टर ऑफ रेस सब ज्युडाइसला इम्पॉर्टंट आहे तुमच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा, आणि तुम्हाला याच्यावर शॉर्ट नोट येते, क्वेश्चन येतो. ओके, थँक्यू.